नमस्कार. आपण जेव्हा भारताच्या राष्ट्रपतींबद्दल बोलतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर काय येतं? फक्त काही नावं? पण खरं तर ही फक्त नावांची एक लांबलचक यादी नाहीये. हा आपल्या देशाच्या प्रवासाचा, त्याच्या मूल्यांचा, आव्हानांचा आणि स्वप्नांचा एक आरसा आहे. चला तर मग या सर्वोच्च पदामागे दडलेली खरी कहाणी जाणून घेऊया. तर प्रश्न हा आहे की या नावांच्या पलीकडे दडलंय तरी काय? दडली आहे कहाणी भारताच्या लोकशाहीच्या जडणघडणीची. आणि प्रत्येक राष्ट्रपती ह्या प्रवासातल्या एका महत्वाच्या टप्प्याचं प्रतीक आहे. आज आपण या प्रवासाचे 4 महत्वाचे टप्पे पाहणार आहोत. या पदाची स्थापना कशी झाली, आपल्या तरुण लोकशाहीसमोर कोणती आव्हानं उभी राहिली, कसे काही राष्ट्रपती सामाजिक अडथळ्यांच्या भिंती ओलांडून पुढे आले आणि त्यांनी कोणता अद्वितीय वारसा मागे ठेवला. चला तर मग सुरुवात करूया अगदी पहिल्या टप्प्यापासून. इथे आपण त्या राष्ट्रपतींबद्दल बोलूया ज्यांनी या सर्वोच्च पदाचा पाया रचला आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी एक आदर्श निर्माण केला. जेव्हा भारत एक नवं राष्ट्र म्हणून उभं राहत होतं तेव्हा राजेंद्र प्रसाद यांच्या नेतृत्वाने या पदाला एक स्थिरता दिली. ते सलग 2 वेळा राष्ट्रपती झाले, ज्यामुळे या नव्या पदाला एक प्रकारची प्रतिष्ठा मिळाली. त्यांच्यानंतर ही जबाबदारी सांभाळली राधाकृष्णन यांनी. राजेंद्र प्रसाद यांचं नाव तर काही खास विक्रमांनी जोडलेलं आहे. ते भारताचे पहिले राष्ट्रपती होते हे तर आहेच, पण ते आजपर्यंतचे एकमेव राष्ट्रपती आहेत जे सलग 2 वेळा निवडून आले. आणि विशेष म्हणजे त्यांना मिळालेली मतंही विक्रमी होती. यावरूनच लोकांचा त्यांच्यावर किती प्रचंड विश्वास होता हे दिसून येतं. प्रसाद यांच्या नंतर आले सर्वपल्ली राधाकृष्णन, जे राष्ट्रपती होणारे पहिले उपराष्ट्रपती ठरले. पण त्यांची खरी ओळख होती ती एक महान शिक्षणतज्ज्ञ आणि तत्त्वज्ञ म्हणून. विचार करा, त्यांनी युनेस्कोचं अध्यक्षपद सांभाळलं होतं. त्यामुळे भारताच्या राष्ट्रपतीपदाला केवळ देशातच नाही तर जगभरात एक वेगळीच प्रतिष्ठा मिळाली. आता आपण एका अशा काळात जाणार आहोत जिथे भारतीय लोकशाहीची आणि पर्यायाने राष्ट्रपती पदाची खरी कसोटी लागली. हा काळ राजकीयदृष्ट्या खूप गुंतागुंतीचा आणि आव्हानात्मक होता. पुढे जाण्याआधी एक लहानशी पण महत्वाची गोष्ट समजून घेऊया. हंगामी राष्ट्रपती म्हणजे नक्की काय? सोप्या भाषेत सांगायचं तर जेव्हा राष्ट्रपती कोणत्याही कारणाने आपलं काम करू शकत नाहीत तेव्हा उपराष्ट्रपती त्यांची जागा तात्पुरती घेतात. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे व्ही गिरी. ते भारताचे पहिले हंगामी राष्ट्रपती तर बनलेच, पण खरी गोष्ट तर इथून पुढे सुरू होते. त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि थेट सत्ताधारी पक्षाच्या उमेदवाराला हरवलं. आणि तो विजयसुद्धा कसा? राष्ट्रपतीपदाच्या इतिहासातला सर्वात कमी फरकाने झालेला विजय. यातून लोकशाहीची ताकद किती मोठी आहे हेच दिसतं नाही का? यानंतर आला तो काळ, भारतीय राजकारणातला एक वादळी काळ, ज्याच्या केंद्रस्थानी थेट राष्ट्रपती भवन होतं. आणि या काळात या पदाची सर्वात मोठी परीक्षा पाहिली गेली. आता आपण या प्रवासाच्या एका अत्यंत महत्त्वाच्या आणि म्हणू शकतो की भावनिक वळणावर आलो आहोत. हा तो काळ होता जेव्हा राष्ट्रपतीपद हे फक्त एक घटनात्मक पद राहिलं नाही, तर ते खऱ्या अर्थाने भारताच्या विविधतेचं प्रतीक बनू लागलं. हे वाक्य अगदी बरोबर सांगतं. देशाचं सर्वोच्च पद आता भारताचं सर्वसमावेशकतेचा आरसा बनलं होतं. समाजातील प्रत्येक घटकासाठी या पदाची दारं उघडली जात होती आणि आपली लोकशाही खऱ्या अर्थाने मजबूत होत होती. याची सुरुवात झाली झाकीर हुसेन यांच्या निवडीने. विचार करा, स्वातंत्र्यानंतर अवघ्या 20 वर्षात भारताने एका मुस्लिम व्यक्तीला आपल्या सर्वोच्च पदावर बसून जगासमोर एक मोठं उदाहरण ठेवलं. दुर्दैवाने पदावर असतानाच त्यांचे निधन झालं, पण जाता जाता ते सर्वसमावेशकतेचा एक नवा पाया घालून गेले. आणि हा प्रवास इथेच थांबला नाही. ग्यानी झैल सिंग यांच्या रूपानं देशाला पहिले शीख राष्ट्रपती मिळाले. देशातील आणखी एका महत्त्वाच्या समाजाला सर्वोच्च स्तरावर प्रतिनिधित्व मिळालं. आणि मग तो ऐतिहासिक क्षण आला जेव्हा KR नारायणन यांनी देशाचे पहिले दलित राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. शतकानुशतकांच्या सामाजिक भिंती तोडून समानतेच्या दिशेने टाकलेलं हे एक खूप मोठं धाडसी पाऊल होतं. आणि मग तो दिवस उजाडला जेव्हा प्रतिभा पाटील यांनी भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून पदभार स्वीकारला. हा फक्त एक राजकीय बदल नव्हता, हा देशातल्या करोडो मुली आणि महिलांसाठी एक संदेश होता की त्यांच्यासाठी कोणतंही शिखर गाठणं अशक्य नाही.
चला आता आपण शेवटच्या भागाकडे वळूया. इथे आपण काही अशा राष्ट्रपतींबद्दल बोलणार आहोत ज्यांनी इतिहासावर आपल्या काही वेगळ्याच अविस्मरणीय पाऊलखुणा सोडल्या आहेत. नीलम संजीव रेड्डी यांचा प्रवास तर खरंच खूप वेगळा होता. ते आधी लोकसभेचे अध्यक्ष होते आणि तिथून थेट राष्ट्रपती भवनात पोहोचले. तेही बिनविरोध, म्हणजे त्यांच्या विरोधात कोणी उभाच राहिला नाही. हा एक दुर्मिळ राजकीय योगायोग होता. आणि हो, ते भारताचे सर्वात तरुण राष्ट्रपतीही ठरले. आता एक अशी व्यक्ती आहे ज्यांनी भारताच्या 2 सर्वोच्च पदांवर काम केलंय. ते म्हणजे हिदायतुल्ला. ते भारताचे सरन्यायाधीश होते आणि त्यांनी राष्ट्रपती पदाचा कार्यभारही सांभाळला होता. म्हणजे विचार करा, न्यायव्यवस्थेचं शिखर आणि शासनव्यवस्थेचं शिखर दोन्ही पदांवर पोहोचणारे ते इतिहासातील एकमेव व्यक्ती आहेत. आर व्यंकटरामन यांचं कार्यकाळ भारताच्या राजकीय इतिहासातल्या एका अस्थिर काळाचा साक्षीदार आहे. तो काळच असा होता की राजकारण इतकं वेगाने बदलत होतं की त्यांनी आपल्या एकाच कार्यकाळात 1, 2 नाही तर तब्बल 4 वेगवेगळ्या पंतप्रधानांसोबत काम केलं. आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे अनेक राष्ट्रपतींनी आधी उपराष्ट्रपती म्हणून काम केलेलं आहे. डॉक्टर राधाकृष्णन यांच्यापासून ते के.आर. नारायणन यांच्यापर्यंत अनेकांनी हाच मार्ग निवडला. जणू काही राष्ट्रपती भवनापर्यंत पोहोचण्याचा हा एक ठरलेला मार्गच बनला होता. तर या सगळ्या कहाण्यांमधून एक गोष्ट स्पष्ट होते. राष्ट्रपती पदाचा इतिहास हा केवळ काही व्यक्तींचा इतिहास नाही. तो आपल्या देशाचा इतिहास आहे. आपल्या देशासमोरील आव्हानांचा, आपल्या विविधतेचा आणि आपल्या लोकशाहीच्या जिवंतपणाचा इतिहास आहे. पण ही गोष्ट इथे संपत नाही. ही कहाणी अजूनही लिहिली जातीये. प्रत्येक नवीन राष्ट्रपती या कथेत एक नवं पान जोडतो. आता प्रश्न हा आहे की भारताच्या लोकशाहीच्या या महान पुस्तकात पुढचा अध्याय कोणता असेल?